महाराष्ट्रात एने बंद झाला ही बातमी वाचून तुम्ही थेट प्लॉट घ्यायला चाललाय? थांबा मित्रांनो, सरकारच्या या निर्णयामागचं खरं सत्य काय आहे ते आपण समजून घेऊया. नियम एकदम सोपा आहे. तुमच्या प्लॉटचा नकाशा जर नगर रचना विभागाने टाउन प्लॅनिंग मंजूर केला असेल, म्हणजेच पुण्यात PMRDA, मुंबईत MMRDA, नागपुरात NMRDA किंवा इतर जिल्ह्यात टाउन प्लॅनिंगचा सिक्का असेल तरच कलेक्टरकडे एने करायची गरज नाही. सरकार त्याला ऑटोमॅटिक एने म्हणतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जमिनीचा सरकारी टॅक्स म्हणजेच कन्व्हर्जन टॅक्स मात्र भरावाच लागतो. तो माफ झालेला नाही. मग फसवणूक कुठे होते? अनेक जण शेतात तुकडे पाडून फक्त ग्रामपंचायतीची NOC किंवा पावती दाखवून गुंठेवारीचे प्लॉट विकतात. पण भावांनो, ग्रामपंचायतीला नकाशा मंजूर करायचा काहीही अधिकार नसतो. टाउन प्लॅनिंगचा सिक्का नसेल तर तो प्लॉट बेकायदेशीरच राहतो. थोडक्यात मित्रांनो, शेत जमिनीचे तुकडे पाडून बेकायदेशीर प्लॉट्स विकण्यासाठी अनेक जण या नवीन नियमाचा चुकीचा वापर करत आहेत. म्हणून सावधान. आता एने लागत नाही या एका वाक्यावर विश्वास ठेवून प्लॉट खरेदी करू नका. कागदावर नगर रचना, टाउन प्लॅनिंगचा सरकारी सिक्का आहे का हे तपासूनच प्लॉट खरेदी करा. कागदपत्राची नीट पडताळणी करा आणि मित्रांनो, तज्ञाचा सल्ला घ्या. मित्रांनो, ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर महाराष्ट्रातील तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि अशाच सोप्या माहितीसाठी फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.